आता मी माननीय श्री एम.जी. गुरव सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की आता इथे जे विद्यार्थी स्टेजवर आले होते यापैकी बरेचसे विद्यार्थी पहिल्यांदा स्टेजवर आले की ज्यांच्याकडे धाडस नव्हतं, जे कधी उभारून बोलत नाहीत, लटपटतात वर्गात सुद्धा, त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही करायचंय, कसं जमत नाही बघ. तर असे बरेचसे विद्यार्थी ते मी आपल्या सर्वांना विनंती करतो की त्या सर्वांसाठी मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर आयोजित स्नेह संमेलनाचे अध्यक्ष खैरे सर, निकाडे सर, जनकर पाटील सर व इतर सर्व मान्यवर आणि या संस्थेचे संस्थापक गचरे सर, मॅडम आणि सर्व स्टाफ, या सर्वांना मी प्रथमतः वंदन करतो. बालमित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही आज थोडा वेळ दिलेला आहे. खरं म्हणजे मी आता तुम्हाला सांगा 60 किलोमीटरवरून आलो आहे, 5:30ला उठलो. तर मी काही जास्त तुमचा वेळ घेणार नाही. मला पहिलं जर कुठलं तुमचं आवडलं असेल तर या शाळेने मॅक्झिमम मुलांचं काढलं, मासिक काढलं. किती मोठी बाब आहे, एवढं सोपं नाही, लक्षात घ्या. आणि मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणं गरजेचं आहे. मुलांच्या अंगामध्ये कुठले सुप्त गुण आहेत, त्या सुप्त गुणांना आपण जर पुशअप केलं तर ती मुलं पुढे जाणार. एखादा क्रीडेमध्ये असेल किंवा आता इथं आमच्या नंदाला नॅशनल चॅम्पियन आहे का, म्हणजे इतकं असे आपण पुढं जाणं गरजेचं आहे. आणि तुमचं मॅगझिन आहे. माझी फक्त विनंती आहे सरांना की मुलांच्यासाठी ज्या छोट्या छोट्या कविता आहेत त्या अशा संपादन करता येतात. तर आमच्या मराठी शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी संपादन केलं. तसंच मुलांचं एक छोटंसं पुस्तक मी देणार आहे सरांना, कविता 5वी ते 7वीच्या मुलांनी. मी माझ्या गावामध्ये 125 मुलं लिहितात होता बालकविता. सातत्याने मी शाळेमध्ये जातो, मला कोणी बोलवायची गरज नाही, माझं मी जातो आणि इतर शाळांमध्ये सुद्धा जातो. तर माझी विनंती आहे की बालकुमारनं यात रस घ्यावा, एखाद्या सरांनी रस घ्यावा. या मुलांचं छोटंसं असं एक पुस्तक, मॅगझिनऐवजी पुस्तक करा. मॅगझिन वर्षाला करता का नाही, तोच खर्च या पुस्तकाला 2 पुस्तकं व्हावी, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठी. ही माझी विनंती आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी 2 माझ्या कविता आहेत ते सादर करतो. तुम्ही डिक्शनरी कोणी पाहिलंय का मुलांनी? इंग्लिश डिक्शनरी हाताळ आहे ना सर. तर आता ही जी डिक्शनरी आहे भारतीय व्यवहार कोश म्हणून 16 भाषेमध्ये एका शब्दाचं 16 भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलं आहे. नवीन झाले, अगोदर जुनी प्रत होती आणि परवा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही गेलो. शाळा मला ही भेट दिली. समजा तुम्हाला शाळा पाहिजे असेल त्याचे काय मूल्य असेल 1000 रुपये, ते तुम्ही मुलांना एक वेगळा आनंद मिळू शकतो. आता एकच शब्द मी वाचून दाखवतो. हिंदीमध्ये आपण चहाला चाय म्हणतो, इंग्रजीत टी म्हणतो, त्यानंतर पंजाबमध्ये चाय म्हणतात, उर्दूमध्ये चाय म्हणतात, काश्मीरमध्ये चाय म्हणतात, सिंधीमध्ये चॉई म्हणतात, मराठीमध्ये चहा आपण म्हणतो, गुजरातमध्ये चहा म्हणतात आणि बांगलादेशमध्ये चा म्हणतात. चा म्हणजे चहा म्हणतात. आपण चहा म्हणतो बघा, मला चहा जरा द्या की बोली भाषेमध्ये, तर चा म्हणतात. त्यानंतर आसामी भाषेत चाय म्हणतात, ओडिसामध्ये चहा म्हणतात, तेलुगूमध्ये तेलनुटी, त्यानंतर तामिळमध्ये तेनीर, मल्याळममध्ये चाय टी, पुन्हा कन्नडमध्ये चहा म्हणतात आणि संस्कृतमध्ये चहा पेय. तर अशा रीतीने अतिशय उत्कृष्ट विश्वकोश आहे. याचा मुलांना जरासं ओळख व्हावी या दृष्टिकोनातून संस्थेने विचार करावा. आता मी माझ्या छोट्या 2 कविता आहेत, जास्त वेळ घेत नाही कारण बरेच हे आहे. परवा माझ्या नातीचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसा दिवशी कोण चॉकलेट भेट देते, मी पुस्तकं देतो वाढच्या दिवसात. आणि माझ्या नातीवर एक छोटीशी कविता आहे. मुलगी म्हणजे जणू आनंदाचा झरा, मुलगी म्हणजे जणू आनंदाचा झरा, तिचा आपण करूया वाढदिवस साजरा, तिचा आपण करूया वाढदिवस साजरा. उदंड आयुष्य लाभू दे तिला, उदंड आयुष्य लाभू दे तिला, देवी या प्रेरणा तिच्या उंच भराला, देवी या प्रेरणा तिच्या उंच भराला. घडवू तिला अशी झुकावे आभार तिच्या ठाई, घडवू तिला अशी झुकावे आभार तिच्या ठाई. स्त्री जन्माचा आदर करून हो उतराई, स्त्री जन्माचा आदर करून हो उतराई. उद्धरिते कुळ, उद्धरिते कुळ ती जन्मा येऊनी, उद्धरिते कुळ ती जन्मा येऊनी. लावी ते लीळा, लावी ती लीळा ती प्रेम रूप होऊनी, लावी ती लीळा ती प्रेम रूप. म्हणजे
मुलगीचं यासाठी मुलगी हवी असते, लक्षात घ्या. आता कोणाला आहे मला काय माहिती नाही, मला तर आहे मुलगी माझी अतिशय काळजी घेते. त्यात आता माझं वय 71, पण 7 आणि 1 जर बेरीज केली तर 8 वर्ष. माझं वय 8 वर्ष आहे. 8 वर्षाचं असल्यामुळे तर एक छोटीशी मुलगी होती आणि बोबडी होती आणि तिचा वाढदिवस होता. वाढदिवस होता आणि ते आपल्याला वडिलांना काय म्हणते, एक होती गवली गोली गोली पान, एक होती गवली गोली गोली पान. बाबानं म्हणते कशी कावा नकी वचन, बाबानं म्हणते कशी कावा नकी वचन. कारण तिला बोबडे खाऊ म्हणायचे, काव म्हणायचे. गौलीच्या वाढदिवसाचा ठल्ला बेत, गौलीच्या वाढदिवसाचा ठल्ला बेत. बाबानं म्हणते कशी आणा किंवा छान केक, बाबानं म्हणते कशी आणा किंवा छान केक. वाढदिवसाला बाबाने आणला केक. बाबा म्हणत्या तूच माझी लाडकी, बाबा म्हणता तूच माझी लाडकी. काय वाजवायचं मात्र ती मित्र मैत्रिणींना काय संदेश देते बघा. हा संदेश महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. मित्र मैत्रिणींना वाढदिवसाला जाताना काय आला म्हणून सांगते. मित्र मैत्रिणींना म्हणते तुम्ही आणा पुस्तके छान छान, काय नका. मित्र मैत्रिणींना म्हणते तुम्ही आणा पुस्तके छान छान, कथा कविता लिहून लेखिका होईल मी महान. कथा कविता लिहून लेखिका होईल. माझी कायमची एक कविता आहे 12 ओळीची, मोठ्या गटाची आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल. आई माझ्यावर तुझे किती अनंत उपकार, आई माझ्यावर तुझे किती अनंत उपकार. जन्म दिलास तुझ्याच पोटी बाजूने अमृतधार, जन्म दिलास तुझ्याच पोटी बाजूने अमृत. वाढलो कुशीत होतो आई, वाढलो कुशीत तुझ्या, झालो लहानाचा थोर. आई वाढलो कुशीत तुझ्या, झालो लहानाचा थोर. भरविलास दूध भात कडेवरी घेऊन या, भरविलास दूध भात कडेवरी केलास हाताचा आई, केलास हाताचा पाळणा. गाऊन अंगाई मिळती 4 घास सुखाचे. आई ही तुझीच पुण्याई, आई ही तुझीच पुण्याई. धन्यवाद. धन्यवाद सर, कविता अतिशय छान होत्या. वेळ आली आहे विद्यार्थ्यांचे स्वरचित कविता कथा सादर करण्याची. त्यात पहिल्यांदा मी इयत्ता 4थी मधून स्वरा चौगुले याला आपली कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. शुभ सकाळ. माझे नाव स्वरा युवराज चौगुले, मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. आज तुम्हाला मी स्वतः आईविषयी तयार केलेली कविता सादर करत आहे. माझ्या जीवनाची सावली आई माझी माऊली, माझ्या जीवनाची सावली आई माझी माऊली. कष्ट करून यातो नात भरवते माझ घास, करते माझ्यावर माया जशी वृक्षाची छाया, करते माझ्यावर माया जशी वृक्षाची छाया. सुख असो की दुःख असो, सुख असो की दुःख असो, परीक्षा असो की स्पर्धा असो, सुख असो की दुःख असो, परीक्षा असो की स्पर्धा असो, सदैव माझ्या पाठीशी आई माझी माऊली, आई माझी माऊली. शेवटचे सांगावेचे वाटते की आई सदैव माझ्या पाठीची असते, आई सदैव माझ्या पाठीची असते. मी सदैव तिच्या पाठीची असेल, मी सदैव तिच्या पाठीशी असेल. मला जगण्याची दिशा तू दावली, मला जगण्याची दिशा तू दावली. आई माझी माऊली, आई माझी माऊली. धन्यवाद. आता मी इयत्ता 4थी मधून राजीव माने हेला आपली कविता सादर करण्यासाठी बोलत आहे. Good morning all. My name is Rajvi Suresh Mane. Today I am telling you poem. आई एक नाव असते, जगावेगळा भाव असते. आई एक जीवन असते, प्रेमामायाचे लक्षण असते. आई एक श्वास असते, जिव्हाळ्याची रास असते. आई एक आठवण असते, प्रेमाची साठवण असते. आई एक वाट
जगातील सर्वात पहिली गाठ आईवर कविता. आई एक गोड नातं बहरणाऱ्या जीवनाची हिरवी पहाट. नमस्कार, माझे नाव जाई संतोष मधाळे. मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला कविता म्हणून दाखवणार आहे. आई एक नाव असते, जगा वेगळा भाव असते. आई एक नाव असते, जगा वेगळा भाव असते. आई एक जीवन असते, प्रेमळ मायाचे लक्षण असते. आई एक जीवन असते, प्रेमळ मायाचे लक्षण असते. आई एक विश्वास असते, आई एक विश्वास असते, लव्हाळ्याची रास असते, लव्हाळ्याची रास असते. आई एक आठवण असते, प्रेमाची साठवण असते. आई एक आठवण असते, प्रेमाची साठवण असते. आई. धन्यवाद. शुभ सकाळ, माझे नाव सृष्टी विठ्ठल गावडा. शुभ सकाळ, माझे नाव सृष्टी विठ्ठल गावडा. इयत्ता 5वीची विद्यार्थी. मी आज तुम्हाला माझ्या आईबद्दल एक कविता सांगणार आहे. शब्दच नाही आहे आई, शब्दच नाही आहे आई, तू गुणगान गाई. शब्दच नाही आहे आई, तू गुणगान गाई. जन्म तू मला दिलास जगात यायला, जन्म तू मला दिलास या जगात यायला. तुझ्या विना या जगात आहे का कोणी खरे, तुझ्या विना या जगात कोणी आहे का खरे. देवाने जन्म घेतला आई तुला पाहायला, देवाने जन्म घेतला आई तुला पाहायला. शब्दच नाही आहे आई, तू गुणगान गे. धन्यवाद. आता मी उत्कर्ष लगरे हिला कविता सादर. गौरवी. शुभ सकाळ, माझे नाव उत्कर्ष प्रशांत लगारे. मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. माझ्या जीवनाची सावली आई माझी माऊली, माझ्या जीवनाची सावली आई माझी माऊली. कष्ट करूनी आतोनात, कष्ट करूनी आतोनात, भरविला मज घास. आई तुझी माया तशी वृक्षाची छाया, मला जीवनाची दिशा तू दावली. माझ्या जीवनाची सावली आई माझी माऊली. थँक्यू. आता मी इयत्ता 5वी मधून गौरवी कत्रे हिला कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. या जगात खूप झाडे आहेत, या जगात खूप झाडे आहेत, त्यावर खूप फळे व फुलेही आहेत. पण आपल्या आयुष्यात एकच आई आहे, एकच आई आहे. आपल्याला चालायला व बोलायला आपली आई शिकवते. आपल्यासाठी खूप राबणारी आपली आईच असते आणि आपल्या आईवर आपण प्रेम करायला हवे. आणि मी माझ्या आईवर खूप प्रेम करते. धन्यवाद. आता मी इयत्ता 5वी मधून प्रांजली कोळेकर हिला कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. शुभ सकाळ, माझे नाव प्रांजली प्रकाश कोळेकर. इयत्ता 5वी मध्ये मी शिकते. आज मी तुम्हाला मी बनवलेली एक छोटीशी कविता सांगणार आहे. आई तुझा हात वास्तव्याची बरसात, आई तुझा हात वास्तव्याची बरसात. आई तुझी माया जशी आभाळाची छाया, आई तुझी माया जशी आभाळाची छाया. आई तुझे ज्ञान जशी ग्रंथाची खाण, आई तुझे ज्ञान जशी ग्रंथाची खाण. आई तुझे गाणे तिथे विश्व सारे, आई तुझे गाणे तिथे विश्व सारे. आई तू म्हणजे मंदिरावरील उंच कळस,
आई तू म्हणजे मंदिरावरील उंच कळस, आई तू म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई तू म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई तू म्हणजे आरतीतील वाजवावी अशी टाळी, आई तू म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी. धन्यवाद. आता मी इयत्ता 6वी पासून सिद्धी फालेला कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सिद्धी संजय फाले. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज मी आई माझी हे गीत सादर करणार आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असत त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात अनरक रकत्या रानात, तडपत्या उन्हात अनरक रकत्या रानात. राहिलस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात, राहिलस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या हातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभाची चांदणी तू चंद्राची गगोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगीन. आई देवा पाशी सुद्धा मी तुझाच ग मागीन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. जीवनाकार, जीवनाकार. आता मी कविता छान म्हटल्याबद्दल आता मी इयत्ता 6वी मधून स्वरा पाटील हिला कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. शुभ सकाळ सर्वांना. माझे नाव स्वरा विजय पाटील. मी इयत्ता 6वीतील विद्यार्थिनी. आज मी तुमच्यासमोर आईवर एक कविता सादर करणार आहे. ती तुम्ही शांत बोलून ऐकून घ्यावी हीच माझी विनंती. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे जीवन, आई म्हणजे श्वास. आई म्हणजे जीवन, आई म्हणजे श्वास. आई म्हणजे देवाचे रूप, आई म्हणजे देवाचे रूप. आई म्हणजे शेतात डुलणारे वारे, आई म्हणजे शेतात डुलणारे वारे. आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी. आई म्हणजे जीवनात कठोर प्रवासात मिळालेली छाया. आई म्हणजे जीवनात कठोर प्रवासात मिळालेली छाया. आई म्हणजे देवाचे दर्शन, आई म्हणजे देवाचे दर्शन. आई म्हणजे माझ्या जीवनाला लाभलेला एक अनमोल क्षण, आई म्हणजे माझ्या जीवनाला लाभलेला एक अनमोल क्षण. धन्यवाद. आता मी इयत्ता 6वी मधून सिद्धी कंबार हिला कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. नमस्कार सर्वांना. माझे नाव सिद्धी दीपक कुंभार. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज मी आई या विषयावर कविता सादर करणार आहे.
आई माझी माऊली, आई माझी माऊली जीवनाची सावली, आई माझी माऊली जीवनाची सावली. कष्ट करून आतोनात भरवलास मज घास, कष्ट करून आतोनात भरवलास मज घास. केली माझ्यावर माया जशी वृक्षाची छाया, केली माझ्यावर माया जशी वृक्षाची छाया. आई माझी माऊली जीवनाची सावली. धन्यवाद. आता मी इयत्ता 6वी मधून अर्पिता केसरकर हिला कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. शुभ सकाळ. माझे नाव अर्पिता अमोल केसरकर. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला माझी आई ही कविता सादर करणार आहे. माझी आई माझ्या जीवनाची सावली, माझी आई माझ्या जीवनाची सावली. कष्ट करून अतोनात भरवलास माझं घास, कष्ट करून अतोनात भरवलास माझं घास. आई माझी माऊली तूच माझ्या जीवनाची सावली, आई माझी माऊली तूच माझ्या जीवनाची सावली. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव विराज अभिजित कुंभार. आज तुम्हाला मी एक कथा सांगणार आहे. माझ्या कथेचं नाव आहे शिकार. एक छोटस गाव होतं. त्या गावात सर्व माणसे गुण्यागोविंदाने राहायचे. त्या गावाच्या अवतीभोवती कथेच्या विभागात आहे ना पुन्हा हा 17 मिनिटे आता त्याचं सत्र नंतर होणार आपलं त्यावेळेला सांगू दे ना. किती आहेत मुली अजून? किती आहेत सांग. असू देत काय हरकत नाही. आमची एखादी कमी झाली चालेल. आता मी इयत्ता 7वी मधून श्रेयस पुजारी याला कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. सगळ्यांना संधी होय. आराध्य मित्र. शुभ सकाळ. माझे नाव श्रेयस पुजारी. इयत्ता 7वी मधून बोलत आहे. मी आज तुम्हाला आईविषयी कविता सांगणार आहे. आज म्हणतो स्वतःला आपली जाब विचार. आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्या. आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्या. आपण पहाटे उठतो आणि आई दुपारी असे कधी घडले का? आपण जेवणाच्या आधी आईचे तास कधी वाढले का? आपण घरी येताना तिच्यासाठी विनाकारण काय आणले का? आपण तिची बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून कधी देतो का? तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो का? पण तिच्या बाळाला कोणीतरी बोलले तर तिचे मन लगेच घाईवरून येते. ती सतत आपल्या बाळासाठी हात पसरत असते. कधी देवापुढे तर कधी आयुष्यापुढे. ती सतत आपल्या बाळासाठी हात पसरते पण फक्त तिची दुपारची बीपीची गोळी विसरते. धन्यवाद. आम्ही इयत्ता 8वी मधून आराध्य मेहतर याला कविता सादर करण्यासाठी बोलवत आहे. शुभ सकाळ. माझे नाव आराध्य मेहतर. मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी. मी आज आईवर कविता सादर करत आहे. आई देते चांगले संस्कार, आई देते आयुष्याला आकार, आई करते स्वप्न साकार, आई विना जीवन बेकार. आई विना एक दिवस जड तर आई विना आयुष्य जड. आई फुलाची पाकळी, आई नात्याची साखळी, आईचे सुंदर जग, आई कामाची असते लगबग. ठीक आहे राहू दे.
आता मी इयत्ता 8वी मधून आर्यन हेरवाडे कविता सादर करण्यासाठी बोलवतो. नमस्कार, माझे नाव आर्यन सुरेश शिरवाडे. मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी. आज मी तुमच्या समोर आई या विषयावर कविता सादर करीत आहे. आई ही आपली जीवनाचा तारा, आई ही आपली जीवनाचा तारा, आई हा शब्दच निराळा, आई हा शब्दच निराळा. आई आपल्याला शिकवते आयुष्याची शिकवण, आई आपली जणू गुरु. जीवनाचा भावार्थ आईशिवाय अपूर्ण, जीवनाचा भावार्थ आईशिवाय अपूर्ण. आई जणू कल्पवृक्ष, आई जणू कल्पवृक्ष. आई एक नाव असते, आई एक नाव असते, जगावेगळे भाव असते. आई एक नाव असते, जगावेगळे भाव असते. आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे साठा सुखाचा. आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे देव पृथ्वीवरचा. धन्यवाद. आता मी इयत्ता 8वी मधील वेदांत कुठले याला कविता सादर करण्यासाठी बोलवतो. शुभ सकाळ. माझे नाव वेदांत प्रताप कुपले. मी आज तुम्हाला आईवर कविता सादर करीत आहे. आई मान तू अभिमान तू, आई मान तू अभिमान तू, माझ्या आयुष्याची पुढची वाटचाल तू. आई मान तू अभिमान तू, माझ्या आयुष्याची पुढची वाटचाल तू. माझी माऊली मायेची सावली, माझी माऊली मायेची सावली. ती माझ्या इच्छेसाठी सतत मला पावली, ती माझ्या इच्छेसाठी सतत मला पावली. ती माझ्यासाठी अहोरात्र धावली, तीच माझी माऊली. आई असते सुंदर धागा, कधी लाडवळा तर कधी दुर्गा. आई असते सुंदर धागा, कधी लाडवळा तर कधी दुर्गा. आई म्हणजे ना कपट ना छळ, माझ्या आनंदासाठी करते नुसती धावपळ. आई म्हणजे ना कपट ना छळ, माझ्या आनंदासाठी करते नुसती धावपळ. आई म्हणजे देवाने आपल्यावर केलेले उपकार, तीच असते आपल्या जीवनातील अलंकार. आई म्हणजे देवाने आपल्यावर केलेले उपकार, तीच असते आपल्या जीवनातील अलंकार. धन्यवाद. आता मी इयत्ता 8वी मधील प्रीतम जगेनावर याला कविता सादर करण्यासाठी बोलवतो. शुभ सकाळ. माझं नाव प्रीतम विठ्ठल निघालो. इयत्ता 8वीतला विद्यार्थी. मी तुम्हाला आईवर कविता सांगणार आहे. आसमानाचा केला कागद समुद्राची केली शाही, आसमानाचा केला कागद समुद्राची केली शाही. तरीही आईची माया लिहून संपणार नाही, तरीही आईची माया लिहून संपणार नाही. आईची अपार माया जशी वटवृक्षाची अखंड छाया, आईची अपार माया जशी वटवृक्षाची अखंड छाया. आम्ही एवढे मोठे झालो नमस्कार. माझे नाव खुशी हिमत पोकार. इयत्ता 8वी मधील विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला मी स्वतः लिहिलेली कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माझी आई. आई माझी गोड, आई माझी गोड, कष्ट करती लई, आजारी जर मुलं तर तिचे मन कामात लागत नाही, तर तिचे मन कामात लागत नाही. जरी किती ती ओरडली रोज, जरी किती ती ओरडली रोज,
तर लगेच होते तिचे मन नाराज, जरी किती मारले आईने जवळ घेते ती मायने, जरी किती ओरडली आई तरी जवळ घेते ती मायने. राबते घरासाठी फार, राबते घरासाठी फार, तरीही तिचा चेहरा असतो हसरा, तरी तिचा चेहरा असतो हसरा. म्हणूनच तर आमच्या घरचा चेहरा आहे हसरा, म्हणूनच तर आमच्या घरचा चेहरा आहे हसरा. धन्यवाद. आता मी इयत्ता 8वी मधील ओंकार गवडा ह्याला कविता सादर करण्यासाठी बोलवतो. शुभ सकाळ. माझे नाव ओंकार विठ्ठल गवडा. मी 8वीचा विद्यार्थी. मी आज माझी स्वरचित कविता सांगणार आहे. आई तुझ्या संस्कारातून कोवळ्या रूपाचा तरू झालो, आई तुझ्या संस्कारातून कोवळ्या रूपाचा तरू झालो. मी कसा ग विसरेन तुला, तुझ्यामुळेच मी महान झालो. तुझा तो मायेचा पदर लपवीत होता सारे प्रमाद, तुझ्या विना माझा क्षण नव्हता जात करी. तू मारलेस मला तुझ्या प्रेमळ कारणाने, दोष देती स्वतःला. काही क्षणांनी दूर जाता तुझ्यापासून, चिंता लागे तुझ्या जीवा. जरी मी मोठा झालो तरी तुझा मायेचा पदर हवा. धन्यवाद. आदिती पाटीलला कविता सादर करण्यासाठी बोलतो. नमस्कार. माझे नाव आदिती नामदेव पाटील आहे. मी तुम्हाला आज कविता सांगणार आहे. छोट्या घरातील मोठी आई, छोट्या घरातील मोठी आई छोट्या घरातील मोठी असती, तिच्या समोरच छान बाळ, तिच्या समोरच मस्ती. जन्माच्या आधीची 9 महिन्यापासूनची दोस्ती. आई माझी सकाळी लवकर उठायला गजर, वाईट कात हजर, प्रत्येक कामावर नजर. आई माझी चहा थंड करणाऱ्यापाशी, तिचा हात माझी उशी, माझं जग तिची खुशी. काय सांगू कशी देवा देवी ती तशी. आई माझी मी त्रास दिला तिने माफ केले, मी पसारा केला तिने साफ केला. तिच्या ओट्यात उभारच मला ताप केला, पण तिने मात्र तापा सुद्धा स्वयंपाक केला. घट्ट मारलेली मी ती गायबच व्हायची, ती कौतुक सांगू किती. आई माझी तिच्या बांगड्या वाजल्या तर ती आधी कसं करावं, मागे तिच्याकडून कसं मिळावं. तिचं सगळं आयुष्य तिनं माझ्या मागं पडावं. जिंकून आलो तरी हरून आलो तरी तितक्याच प्रेमानं उगवणं. आई माझी तुझ्या पोटी जन्म घेतला, खरंच मी नशीब काढलं. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे हत्ती दादा. हत्ती दादा, हत्ती दादा काय करता, हत्ती दादा, हत्ती दादा काय करता. न्याल का आम्हाला सवारी करता, न्याल का आम्हाला सवारी करता. जमलो आम्ही सारे अभ्यास करून, जमलो आम्ही सारे अभ्यास करून, जमलो आम्ही सारे अभ्यास करून, जमलो आम्ही सारे अभ्यास करून. घ्यावी थोडी आता मजा करून, घ्यावी थोडी आता मजा करून. हलत डुलत मारू हे फटका थोडा, हलत डुलत मारू फेर फटका थोडा. हलत डुलत मारू फेर फटका थोडा, हलत डुलत मारू फेर फटका थोडा. सारा आमचा कंटाळा घालून सोडा, सारा आमचा कंटाळा घालून सोडा. सारा आमचा कंटाळा घालून सोडा, सारा आमचा कंटाळा घालून सोडा. उन्हाळ्यातील खेळ आता रंगतील भारी, उन्हाळ्यातील खेळ आता रंगतील भारी. उन्हाळ्यातील खेळ आता रंगतील भारी, उन्हाळ्यातील खेळ आता रंगतील भारी. माहिती द्या जरा सवारीतून नारी, माहिती द्या जरा सवारीतून नारी. माहिती द्या जरा सवारीतून न्यारी, माहिती द्या जरा सवारीतून न्यारी. न्यारी होईल सफर, न्यारी होईल सफर. न्यारी होईल सफर बघतील सारी, न्यारी होईल सफर बघतील सारी. पाठीवर बसून वाढेल रुबाब भारी, पाठीवर बसून वाढेल रुबाब भारी. पाठीवर बसून वाढेल रुबाब भारी, पाठीवर बसून वाढेल रुबाब भारी. अशी हत्तीदादाची सफर आपण साराने छान केलेली आहे. आणि हत्तीदादाच्या सफरीत आपण काय केलंय, आपला रुबाब सुद्धा वाढवलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅम. आता मी आपले पाहुणे माननीय सौ नंदालाल मॅम यांना विनंती करते की त्यांनी कविता सांगा.
बालकुमार साहित्य संमेलनाध्यक्ष श्री रवींद्र खैरे सर, गुरुवर्य चंद्रकांत निकाडे सर आणि व्यासपीठावरील सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे, साहित्यिक, जास्त वेळ न घालवता थोडक्यात मगाशी सांगितलेलं एवढं सांगून एकच कविता मी सादर करते. होते 2-3 कविता तरी एकच करते वेळेअभावी. मी सुद्धा एका एकदम खेडेगावातून आलेले, कागल तालुक्यातील एक पिराचवाडी म्हणून गाव आहे. डोंगरात अगदी गाव आहे, डोंगरवर असं चढून जाण्याचं. तिथून त्या गावातून पहिल्यांदाच मला शिकण्याची संधी मिळाली. म्हणजे पहिलीच मी त्या गावातून शिकायला बाहेर पडले. त्यानंतर मुलींना 4थी पर्यंत शिकवणं म्हणजे सुद्धा पराकाष्ठा असं होते. शिकवलं जात नसायचं मुलींना त्या शाळेमध्ये. आणि सरांनी सांगितलं तसं तुम्ही कोणती तरी एक दिशा घेतली पाहिजे. किंवा कासवानं जसं पायामध्ये हे घातलं, काय स्केटिंग घातलं, तसं स्केटिंग शोधलं. म्हणजे काय, खेळाची आवड निर्माण झाली. आणि तिथूनच गावापासून बिद्री कारखान्यावर शिकायला मला घातल्यानंतर मी खेळातही, मगाशी सरांचं नाव निघाल्यामुळे मी परत सांगते, आणि मला संगीतही आवडायचं. आणि दोन्हीचा सराव शाळा सुटल्यावर असायचं. त्यामुळे शिक्षक म्हणाले तू एक काहीतरी निवड. मग मी खेळ निवडला. कारण आज खेळ मुलांच्याकडे राहिलेला नाही आहे, मोबाईलवरच खेळता तुम्ही. त्यामुळे खेळ एक निवडला पाहिजे. आणि त्यातून माझं नॅशनल बास्केटबॉल मी खेळ निवडलेला. त्यातून माझं नॅशनल झालेलं होतं गावामध्ये. तिथून मी वडिलांनी मला कोल्हापूरला शिकायला ठेवलं हॉस्टेलवर, ताराणी विद्यापीठामध्ये. तिथं आल्यानंतर मला अजून खेळात लक्षात आल्यानंतर NCC मी घेतलं. NCC मध्ये सुद्धा मी BC सर्टिफिकेट पास आहे. कोल्हापूर ते बाहुबली सायकलिंग केलेलं आहे मी. जोस पत्र आलं कॉलेजला की कोल्हापूर ते बाहुबली कोण सायकलिंग येणार आहे, या चला गेलो. ही जिद्द, ही चिकाटी निर्माण कशामुळे होते तर शिक्षणातून होते बाळांनो. त्यामुळे शिक्षणासाठी तुम्ही वाचनाला वेळ द्या. मार्गदर्शक तुम्हाला पुस्तकं ठरतील आणि तुमची जी आवड आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ दिला पाहिजे. आणि ताराणीत सुद्धा माझं परत डबल वेळेला मी बास्केटबॉल नॅशनल केलं. NCC मधून BC सर्टिफिकेट पास झाले. दिल्ली परेड केलेली आहे. आणि हे सगळ्याला प्रोत्साहन जे मिळतं ते कशातून तर साहित्यातून. वाचनाचीही त्यातून मला आवड होती. मी लायब्ररीला वेळ झाला तरी वाचन करायची, काय ना काय वाचायला घ्यायची. आणि असं शिकत आले. आणि नंतर एका साहित्याच्या ग्रुपमधून मला निकाडे सरांचं किंवा आपले श्रीकांत पाटील सर, साखरे सर आज इथं आपल्यात नाही आहेत, तर साखरे सरांचं मला प्रोत्साहन मार्गदर्शन मिळालं. आणि जाता आता मग नशीब मॅडम आहेत किंवा असं जाता त्या भगिनी सगळ्या आल्या, ह्यांच्या सगळ्या मार्गदर्शन मी थोडं बहुत लिखाण करते. आणि त्यातून निकाडे सरांच्या प्रस्तावना आणि पाटील सरांचं थोडं मार्गदर्शन, यातून माझे काव्यानंद नावाचा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. आणि तो संग्रह मी सर माझी कविता झाली मी शाळेला देऊ इच्छिते. आणि मी आज एकच माझी कविता आहे, तिथं 2-3 तर एक माझी कविता सादर करते. कोरोना काळात ही कविता केलेली आहे. तुम्ही मुलं काही दृष्टी घेऊन येत असता. विज्ञान युग आहे हे. विज्ञान युगामध्ये तुम्ही मनामध्ये तुमचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा तुम्ही काहीतरी शिकू शकता. तर त्याच्यावर एक कविता आहे ती मी सादर करते. माझी एक चाल थोडी ऐकलेली होती त्यातली घेतलेली आहे. ए आई मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. ए आई मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. हे असंच का, हे तसंच का, मला प्रश्न खूप पडतात. हे असंच का, हे तसंच का, मला प्रश्न खूप पडतात. असं तुम्ही प्रश्न आईला विचारत असता. त्यामध्ये काय म्हणता, हे जग प्रगतीच्या दिशेने आज जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन मला करायचे आहे. सत्याचा उलगडा मला जाणायाचा आहे. तेजाची प्रकाश वाट मला चालायाची आहे. ए आई मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे. हे असंच का, हे तसंच का, मला प्रश्न खूप पडतात. कोरोना दरोना घरी राहा सुरक्षित. ऐकून वागून जीव हैराण बंद खोलीत. असे वाटते शोध लावीन अंगाभोवती करीन कवच. मग मी कुठेही फिरेन मुक्त बिन भोरीत. ए आई हे असंच का, हे तसंच का,